श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी. आपल्या घरामध्ये एक व्यक्ती असा असतो की तो व्यक्ती काय करत असतो, साधारणतः नेहमी देवदेव करत असतो, म्हणजे देवपूजा करतो किंवा नेहमी काही ना काही पारायण करत असतो, काही ना काही देवाची सेवा करत असतो, स्वामींची सेवा करत असतो. तर मित्रांनो, त्यामागे एक उद्दिष्ट आहे. तो जी काही सेवा करतो ना, ती सेवा तो त्या कुटुंबासाठी करत असतो. पण मात्र काय होतं माहिती आहे का, आपण त्या व्यक्तीला नाव ठेवतो, काय हा देवाचं करतो सारखं, हे पारायण झालं का ते पारायण कर, हा उपवास कर, तो उपवास कर. तर मित्रांनो, असं बोलू नका. तुम्हाला जे काही यश प्राप्त होतंय, म्हणजे नोकरी करणाऱ्याला प्रमोशन होतंय, बिझनेस करणाऱ्याला त्याची आर्थिक प्रगती चांगली होती, बिझनेस चांगला चालतोय, हे केवळ आणि केवळ तुमच्या कष्टामुळे तर होतं, यात मात्र शंका नाही. परंतु तुम्हाला जे काही कष्ट करण्याची जी काही ताकद मिळते, ऊर्जा मिळते ना मित्रांनो, ती तुम्हाला घरातून मिळत असते. तर घरातून मिळण्यासाठी ती जी ऊर्जा वगैरे, ही सगळं जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना मित्रांनो, ती पॉझिटिव्ह एनर्जी ही त्या व्यक्तीमुळं मिळत असते. त्या व्यक्तीला कधी उपहास करू नका, त्याचा चेष्टा करू नका, कारण तो जे काही करतो ते त्याच्या कुटुंबासाठी करत असतो, बरोबर ना? कारण सगळ्यात महत्त्वाचं, तो तारणारा आहे कोण? श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी.